मला सांगा तुमच्या बरोबर सत्य काय झाली घटना, मला सांग. क्रेडिट कार्ड वाल्यानं तुम्हाला कशा पद्धतीने केलं? क्रेडिट कार्डवाले चौकशी करत करत म्हणजे ऍड्रेस म्हणजे सर्च करत करत घरापर्यंत येत आहेत आणि म्हणजे फोनवरून तर एवढा मानसिक त्रास आहे की अक्षरशः मोबाईल सायलेंट ठेवावा लागते. म्हणजे क्रेडिट कार्डवाले EMI वाले किती दिवसापासून पेंडिंग आहे? जवळपास आमचे 13 महिने झाले आज पेमेंट झालेलं नाही. गेल्या 2025 सप्टेंबर 24 पासून आज 2025 सप्टेंबर पर्यंत पेमेंट आमचं. गाव कुठलं? मी उदगीरकडचं आहे. उदगीरकडे. हां हां दुसरीकडे कुठे जॉब करत होता पहिले? हां तिकडे म्हणजे फ्री रिलायन्सर वगैरे करत होतो मी. आणि पुण्यात नाही, पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटला फर्स्ट. काय वर्किंग काय करतो? सिंहगड डेंटल चेअर टेक्निशियन आहे. डेंटल चेअर टेक्निशियन. हां. आणि सरासरी सॅलरी किती असते? 36+ आणि तुम्हाला जी बेसिक दिली आहे का तर काय वाढवून तुम्हाला एक सॅलरी झाली म्हणलं ना काहीतरी? एक झाली. ती किती दिली तुम्हाला? म्हणजे जे रेग्युलर पेमेंट आहे ते पेमेंट 36. झालेलं आणि नाही. तुम्हाला जे वाढले होते ते किती होते? नाही, पेमेंट वगैरे जे काही वाढतात म्हणजे 1300-1400 रुपये वाढतात. 2022च्या नंतर जे जॉईनिंग झालेले आहेत ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे सगळ्यांचंच बेसिक करून टाकले. कुणाला काही न सांगता म्हणजे कुणाला काही नोटीस न देता कुणाला हे करा सगळ्यांचं बेसिक करून टाकले. बेसिक करून असे जवळजवळ 24 ते 25 जणांची ऑर्डर आलेले आहेत. 24 ते 25 जणांचे ऑर्डर आलेले. आता तुमची प्रामुख्याने मागणी हे की आमची सॅलरीसाठी जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही आमची सॅलरी करा. बेसिक झालेलं आहे ते पूर्वत आम्हाला पहिले जसं रेग्युलर गोष्ट की 46 महिने सॅलरी खूप मोठी गोष्ट आहे, ती झाली पाहिजे. आणि त्याबद्दल इथपर्यंत तुमच्यापर्यंत कोणी पोचलं नाही आज. तिथपर्यंत आजचं मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मी तिथं जे डायरेक्टरशी बोललो त्याबद्दल त्यांनी काय मला सांगितलं, जे पोलिसांनी त्यांना बोलवले. तुम्ही गेला होता, काय झालं मला सांग बरं यावर इकडे 2 मिनिटं. एकंदरीत आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर DCP साहेब आणि ACP साहेब यांच्यासोबत आमची बोलचाल झालेली आहे. आम्ही आमच्या मागण्या त्यांना एक लेखी स्वरूपात दिल्या. त्यांनी त्याबद्दल सांगितलं की आम्ही याबद्दल योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांचं आम्ही उत्तर घेण्याचा प्रयत्न करू की कशामुळे हे नेमकं अडचण होत आहे तुम्हाला त्या पगारावर थांबण्यासाठी कोण कारणीभूत आहे याच्याबद्दल आम्ही ते पूर्ण माहिती घेऊ असं त्यांनी आम्हाला बरं. आश्वासन आता दिलं. तुम्हाला मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास केला नाही मला असं वाटतं. सॅलरी थांबण्यामागचं कारण काय असणार? हे कारण आम्हाला अद्याप आम्हाला पण कळलंय, कारण मॅनेजमेंटच्या या गोष्टी आम्ही एवढे मोठे पण नाही की आम्ही त्यांचं काही हे करू.